आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका, ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. विठ्ठल विठ्ठल चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा परमात्म्याचं स्वरूप आणि तटस्थ असं लक्षण सांगणारा अभंग आहे. आज सप्ताहाची उत्साहाची उत्सवाची सुरुवात आहे. परमपूज्य महान योगीराज धर्मानंद बाबा आजच्या दिवशी समाधीस्थ झाले. त्यानंतर अमृतानंद महाराज तथा सागर स्वामी विलीन झाले. एक 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 येणं जाणं हे होतच राहणार. आठवण कृतज्ञता म्हणून आम्ही राखायची आणि त्या निमित्तानं कार्य करत राहायचं. कोण कधी जाईल आणि कोण कधी येईल काही सांगता येणं शक्य नाही. आपल्या हातात नाही, स्वतंत्र नाही, परतंत्र आहे जीव. त्या निमित्ताने कृतज्ञता म्हणून आठवण ठेवणे कार्य करत राहायचं. आणि आज उत्सवाचा पहिला दिवस आहे. शास्त्र सांगतं त्या पद्धतीनं उपोद्घात म्हणून श्रीगुरूंचं देवाचं मंगल करावं असा आमचा पाठ आहे. शास्त्राचा संप्रदाय शिष्ट मंगल करावं. मंगल केल्यानं सगळी कार्य सुकर होतात, निर्विघ्नपणे पार पडतात. आता ज्ञानोबारायांना तुकोबारायांना मंगल करण्याकरता काही एवढं त्यांच्याकडे सामर्थ्य कमी नव्हतं, पण तरी देखील त्यांनी आचार्यांच्यापासून चालत आलेला संप्रदाय पाळलेला आहे. आणि अशी शिष्ट संप्रदायाची परंपरा सांभाळत हे करायचं आहे. म्हणून ज्ञानीपुरुषाने जो पाठ घालून दिला, सेवेधारी माणसाने जो पाठ घालून दिला, तो आपण चालवत राहायचा. त्यानिमित्तानं प्रारंभिक सेवा ही उपोद्घातामध्ये देवाचं लक्षण सांगावं. वास्तविक देवाचं लक्षण सांगता येत नाही. लक्षण सांगणं म्हणजे तो परिच्छिन्न ठरेल, एकदेशी ठरेल. पण तरी देखील आपलं उपास्य देव काय आहे हे कळावं उपासकाला. म्हणून शास्त्रानं त्याच्या काही खुणा घालून दिल्या. कारण सगळेच मनुष्य भक्ती करण्याकरता कल आहे, सगळेच करत आहेत. अनेक युगापासून भक्तीचा संप्रदाय चालत आलेला आहे, ध्यानाचा संप्रदाय चालत आलेला आहे, योगाचा आहे. आणि अनेक एक ज्ञानी पुरुष दुसऱ्याला तत्त्वज्ञानाचा उपदेश करत अशी परंपरा चालत आलेली आहे. पण वास्तव स्वरूप प्रत्येकाचं कळावं. आणि मग शेवटी काय, आम्हाला मुक्त व्हायचं आहे, ध्यानातूनही मुक्तच व्हायचं आहे. अगदी कोणत्याही क्षेत्रातून महाराज त्याची निष्काम निरपेक्ष भावनेनं सेवा केली तर प्रत्येक क्षेत्राचा एक उच्च चरमबिंदू आहे, तो मुक्तीपर्यंतच आम्हाला नेतो. म्हणून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त झाल्यानंतर जी स्थिती आहे ती मुक्तीचीच आहे. मुक्त झाल्यानंतर जी स्थिती आहे ती शुद्ध देवाचीच आहे, ज्याला शुद्ध परब्रह्म असं म्हणतात. आणि मग असं शुद्ध परब्रह्म याला निर्गुण निराकार परमात्मा असं म्हणतात. निर्गुण निराकार त्याला का म्हणायचं तर तो सच्चिदानंद गण एकरस असा आहे, अनंत आहे, अखंड आहे, अजर आहे, अमर आहे. आणि मग त्याच्याकडून काय कार्य होणं शक्य नाही, तो नाही असं नाही. निरपेक्ष अस्तित्व त्याला शास्त्रकार सांगतात. कारण ज्या गोष्टी सांगायच्या त्या सांगाव्या असा एक नियम आहे. वेदांताच्या गोष्टी सांगाव्यात, सेवाच करायची, पण हे ऐकून ठेवायला पाहिजे. एक शेवटचा दिवस असा येईल की हे कळेल आपल्याला. आता ते बांधून भांडवल ठेवायचं, कधी उपयोगाला येईल सांगता यायचं नाही. एक शिदोरी म्हणून काही शब्द ऐकून ठेवावेत. निर्गुण निराकार परब्रह्म ज्याला शास्त्रकार
सत्चित्त आनंद असं म्हणतात. तो देव. आता तो देव का म्हणायचा तर दिव्य आहे म्हणून देतो, दान देतो, द्यायची त्याची भूमिका आहे. आणि देव ही पवित्र भूमिका आहे. दिव्य याचा अर्थ प्रकाश देणारा आहे. सगळीकडं अस्तित्वानं तो आहे आणि आहे असं. तो कधी नव्हता असं नाही. त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. अनादि अनंत आहे. त्याला मृत्यू नाही. अजरामर असा आहे. आणि मग स्थितिकाल म्हणून कोणतीही त्याला अवस्था नाही. कोणताही देश काल असं सांगता येत नाही. निश्चित काही सांगता येत नाही. इतर देवाच्या प्राप्तीविषयीच्या किंवा मूर्तीविषयी काहीतरी सांगता येईल. अंबाबाई इतक्या साली बसवली, हा देव इतक्या साली बसवला असं सांगता येईल. काही याच्याही पलीकडं आम्हाला माहिती नाही स्वयंभू देव आमच्या गावात प्रकट झाला आहे असंही काही लोक म्हणतात. पण प्रकट होईना का, पण त्याच्या अगोदर कोणतरी देव असला पाहिजे, त्याच्या अगोदर गाव असलं पाहिजे, त्याच्या अगोदर अस्तित्वानं काहीतरी असलं पाहिजे. आणि मग त्या अस्तित्वालाही ज्याचा आधार आहे त्याला मूळ अधिष्ठान म्हणावं. म्हणून त्याच्या असण्यावर सगळ्यांचं आसनं आहे, त्याच्या दिसण्यावर सगळ्यांचं दिसणं आहे, त्याच्या बोलण्यावर आम्ही बोलतो, त्याच्या करण्यावर आमची क्रिया सुरू आहे. म्हणजे कोणाचे नव्हता दिसणे, जे कोणाचे नव्हता असणे, की काही न होणे आहे अवघाची जो. ज्ञानोबराया चांगदेवांना उपदेश करताना सांगतात, त्याच्याजवळ त्याच्या आधाराला कोणाची गरज नाही, त्याच्या आश्रयाला कोणाची, त्याला आधार कोणाचा नाही, मला तोच सगळ्यांचा आधार आहे. म्हणून असा सर्वाधिष्ठान सर्वांतर्यामी असा एक परमात्मा आहे. त्याला निर्गुण निराकार म्हणतात. तो अव्यक्त आहे आणि निराकार आहे. अव्यक्त निराकार नाहीजा आकार असा निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो कळवून घ्यावा. निर्गुण निराकाराला नाम नाही, रूप नाही, आकार नाही, जाती, संज्ञा, क्रिया, संबंध काही सांगता येत नाही. याचा अर्थ तो देव नाहीच काय. म्हणून ज्ञानोबरायांनी आम्हाला आधार सांगितला. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूसी नाही. ते ब्रह्मात्मा ईश यया बोला मोडे सौरसी न बोलणे याही पैसा नाही देत. त्या देवाजवळ बोलणं खपत नाही, बोलता येत नाही. म्हणून त्या देवाचा निर्देश करत असताना येत वेद मुखे झाले मन पवन पांगुळले राती विन मावळले रविशेष जेत अगावधरीचा गर्भ जैसा न देखे आपली मातेची वैसा तिवी आगव्या देवा तैसा नेनवेची काही. ए राम हर्ष आणि देवा एरा भतुजाता सर्वा मी अवघड म्हणून पांडवा. मी अवघड म्हणून जाणता, मी अवघड आहे जाणण्याकरता. अगा उदरीचा गर्भ जैसा, मातीच्या पोटातलं मूळ आईचं वय जाणेल का हो. तसं आम्ही त्या विश्वात सगळ्या रममान झालेले सगळे जीव त्या मुख्य देवाला जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. एवढा तो व्यापक आहे. केवढा व्यापक म्हणावा. त्याचं व्यापक पण काय सांगता येईल का. व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे. आणि मग ते एक रसानं भरलेलं आहे सगळीकडं. म्हणून एका शरीरापुरतं ते ब्रह्म आता आमच्यात आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात. ब्रह्म पण एका शरीरापुरतं म्हणून व्यष्टी त्याला आत्मा म्हणतात. आणि हाच आत्मा माझ्या शरीरापासून सगळ्यांना व्यापून आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणावं. शब्द एकच आहेत. आत्मा काय ब्रह्म काय एकच. ते चैतन्यच आहे महाराज. आणि ते सगळीकडं भरून उरलेलं आहे. त्याला देशाची सीमा नाही, काळाची सीमा नाही. म्हणून त्याला प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव हे काहीच त्याला लागू होत नाहीत. म्हणून तो परिच्छिन्न नाही. मी नाही ऐसा ठाव कवनो असे. वास्तविक कृष्ण परमात्मा रथाच्या दांड्यावर बसलेला आहे. पण तो अर्जुनाला उपदेश करताना मी नाही असं ठिकाण सांग म्हणतं. आता वास्तविक हे न कळण्यासारखं आहे. बसलेला देव हा परिच्छिन्न आहे आणि जो सांगत आहे तो या देवाचं रूप मोठं आहे. म्हणून निर्गुण निराकार एक देव आहे. गुण म्हणजे बांधले जाणे, गुण म्हणजे दोरी. शास्त्रानं गुण याचा अर्थ असा केलेला आहे दोरी. ज्यानं बांधला जातो त्याचं नाव गुण. आणि गुण कोणते. सत्वरजतम हे गुण आहेत. हे गुण बांधतात. वास्तविक देवाजवळ गुण नाहीत. गुण हे मायेचे आहेत. तो मायेच्या अतीत आहे. मायापती म्हणा, मायेच्या पलीकडं आहे. म्हणून तो मायातीत आहे, अवस्थातीत आहे, गुणत्रयातीत आहे. म्हणून अथर्वशीर्षामध्ये त्वम देहत्रयातीता कालत्रयातीता अवस्थात्रयातीता तो देव असा आहे. म्हणजे हे जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या पलीकडं तो आहे. 4 वाणींच्या पलीकडं आहे, 3 गुणांच्या पलीकडं आहे. आणि मग देहत्रय स्थूल का सूक्ष्म आणि कारण याच्याही पलीकडं तो आहे. म्हणून त्याचं अस्तित्व आपण मान्य करायचं. त्याच्याशिवाय या जगताची मुळात सत्ता, ऐश्वर, संपत्ती काय जे असेल वैभव ते त्याच्याच अधिष्ठानावर आमचं सगळं सुरू आहे. म्हणून निर्गुण निराकार परमात्मा त्याच्याविषयी जेथे नाही काही नामरूप गुण बोलती निर्गुण तयार आहे. तोची गोकुळात होऊन गोवळ म्हणवितो बाळ यशोदेचा. नामदेवरायने अगदी सरळ दिले.
जेथे नाही काही नामरूप गुण. म्हणून निर्गुण निराकार परमात्मा श्रेष्ठ तोच ईश्वर ज्यावेळी मायेचा अधिष्ठान घेऊन काहीतरी निर्माण करावा असा एक संकल्प करतो आणि मग सृष्टी निर्माण करतो. आणि मग त्याच्यापासून जे काही उत्पन्न होतं त्या उत्पन्न करते देवाला आकार नाही, पण गुणाचा त्यानं काय घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. माया उपाधी घेऊन जग निर्माण करतो. आणि मग जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमान श्रुतीशी, किंवा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपलिया. सगळ्या विश्वाला त्यानं धारण केलं. असा सगुण निराकार परमात्मा आहे. त्यानं सगळ्याला निर्माण केलं, मात्र तो गुप्त आहे, दिसत नाही पण कार्यावरून मानावा लागेल. ज्या अर्थी एवढं मोठं कार्य आहे सृष्टीचं, त्या अर्थीत कोणतरी निर्माण करणारा मागा असला पाहिजे. ज्या अर्थी घट दिसतो त्या अर्थी कुंभार मानावा लागेल. त्या अर्थी आई वडील आहेत, मूल आहे, कारण कोणतरी मानावं लागेल. उपादान निमित्त असं शास्त्र कारण सांगतं. पण त्याला निमित्तापुरता कारण, उपादान कारण काय हे कळवून घ्यायचं थोड्या अंशावर. बुद्धीला जोपर्यंत पेलेल तेवढा वेदांताचा थोडा अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला देव स्वरूप कळून येईल. आणि मग असा सगुण निराकार जो देव आहे तो त्याच्याच सत्तेनं आम्ही सगळे व्यवहार करतो. त्याच्याच सत्तेनं आम्हाला डोळ्यानं फक्त दिसतं सूर्याच्या उजेडात, पण कळणं मात्र सूर्याच्या उजेडानं होत नाही. कळणं हे त्या देवाशिवाय होत नाही. म्हणून कळवून देणारा जो देव आहे तो सगुण निराकार ईश्वर म्हणावा. म्हणून निर्गुण निराकार देव सगळीकडे व्याप्त आहे, पण तो कार्यप्रवृत्त नाही. सगुण निराकार परमात्मा मात्र सृष्टी उत्पन्न करतो. पूर्वी कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, मग कानोबा ते रे काहीच नव्हता. काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदरना अंधळा देखना, कैशी जीवशिवतया शिभावना, नेने पंचभौतिकना पंचप्राणावू, रूप धरले सगुण चांगले. आता गुणमय रूप त्यानं धरलं, गुणात आला, पण चांगल्या गुणानं देवानं ही सृष्टी निर्माण केली. सगुण आहे पण निराकार आहे. आम्हाला आकार आहे आणि गुणही आहेत. देवाला तिसरा देव सांगितला शास्त्राने. तो सांगितलेला देव कशाच्या आधारावर? ईश्वरच त्या रूपानं होऊन सगुण साकार आला. त्याचं शास्त्रकार असं कारण सांगतात की प्रत्येक जीवानं विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व ही साधनं तयार झाल्यानंतर प्रत्येकाने त्या देवाची एक मीमांसा करावी, जाणून घ्यायचा, विचार करावा, समजून घ्यावा. का घ्यावा? तर त्याच्यापासूनही जन्माला आलं सगळं. यतो वा इमानी भूतानी जायंते, ही सगळी भूतं ज्याच्या जन्माला आली, ज्याच्यात जगतात, ज्याच्यात विलीन होतात, असं एक कारण कोणतरी असलं पाहिजे. मग हे कोणी सांगितलं? तर शास्त्रकार सांगतात. याला शास्त्रप्रमाण आहे. आणि मग शास्त्रप्रमाण आहे म्हणूनच तुकोबाराय सांगतात तस्मात् शास्त्रम प्रमाणम. ते ज्ञानोबाराही सांगतात, गीताकाराही सांगतात, शास्त्र म्हणेल तसा आम्हाला देव मानावा लागेल. आमच्या मनाला येईल तसा देव मानता यायचा नाही. भक्ती संप्रदायात वेगळा आहे, पण शास्त्रानं जसा सांगितला आहे तसा सगुण निराकार देव मानावा लागेल. आणि तोच सगुण निराकार देव ज्यावेळी भक्तांच्या कल्याणाकरता, धर्माच्या रक्षणाकरता येतो, त्यावेळी तो अवतार धरून येतो. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर. जो विटेवर आलेला देव हा सगुण साकार देव, पितांबर धारण करून आला, सुंदर आला. म्हणजे ज्या देवाला आकार आहे, देखणा आहे, सुंदर आहे, तो सगुण साकार देव. ज्या देवाला आकारच नाही, त्यामुळे सुंदर साजरं म्हणताच येत नाही, तो सगुण निराकार देव.
पण सृष्टी निर्माण करतो, प्रत्येकाला प्रकाश देतो, प्रत्येकाला सत्ता देतो. सत्ता आहे ती सगुण निराकार ईश्वराची. म्हणून आमच्यामध्ये ईश्वराची फक्त उपासना करा असं सांगितलं. निर्गुण परब्रह्माची उपासना नाही. सगुण साकाराची उपासना आहे पण आलंबन म्हणून, नाहीतर वास्तविक व्यापक उपासना फक्त ईश्वराचीच करता येते. म्हणून ईश्वर उपासना असं सगळीकडे शब्द आहेत शास्त्रामध्ये. ईश्वर ज्याने हे निर्माण केलं तो कुठेही आहे महाराज. असं कळवून घेतलं की व्यापक देव कळतो. हे का असं कळवून घ्यायचं? गोरंब्यात आलं तरी अंबाबाई आहे, मळग्यात गेलं तर भैरोबा आहे, अन्य गावामध्ये गेलं तर म्हसोबा, इतर देवता आहेत, खंडोबा आहेत, भगवान शिव आहे. पण ह्या सगळ्या मूर्ती, तसबिरे, ताईक, बिल्ले, प्रतीकं आहेत. जिकडं तिकडे वेगवेगळे धर्माचे वेगवेगळे झेंडे आहेत. हे सगळं एकदा कळलं, सगुण निराकार ईश्वराची ही एक सत्ता आहे. आणि त्याच्या सत्तेनं जर प्रत्येक गावातली माणसं चालत असतील, बोलत असतील, तर मग सत्तारूप देव वेगळा असं. म्हणून सगुण निराकार जो ईश्वर आहे त्याची उपासना करायला आम्हाला सोपं जातं. अंबाबाईतच परब्रह्म आहे असं समजायचं, म्हसोबातच परब्रह्म आहे, तोच देव हे रूप घेऊन आलेला आहे. पण फक्त आपलं काय बदललेलं आहे, त्याने कपडे बदलून आलेला आहे असं समजायचं. माणूस तोच आहे, बालगंधर्वच काम करतो नाटकामध्ये, फक्त स्त्री पार्ट घेऊन आल्यामुळं आम्हाला ओळखत नाही तो स्त्री आहे असं वाटतं. वास्तविक त्यानं पुरुष व्हायला काय करावं लागेल? कपडे बदलावे लागतील, फार काय करावं लागत नाही. म्हणून सगुण साकार देव गुणात्मक आला, उलट आकार धरून आला. आता तो आकार आहे तो भक्ताच्या कल्याणाला जसा लागेल तसा घेऊन आला. म्हणून विठोबाच्या रूपानं पुंडलिकरायांच्यासाठी आला, अन्य देवतेच्या भक्तांच्या कल्पनेनं जसा भाव निर्माण झाला, कोणासाठी गणपती झाला, कोणासाठी दत्त भगवान झाला, कोणासाठी रामप्रभू झाला, कृष्ण परमात्मा झाला. पण यातही महाराज ज्याचं त्याचं महात्म्य वेगवेगळं आहे. कृष्णामध्ये राम नाही, रामामध्ये मात्र वामन नाही, वामनात नरसिंह नाही. म्हणून वामन जयंतीला कृष्णाष्टमीचं कीर्तन सांगून चालत नाही. जे ते विभाग वेगवेगळेच करावे लागतील, कारण व्यावहारिक दशेमध्ये देवानं अवतार घेतलेले आहेत. म्हणून काय मागायचं कोणाकडं तो संप्रदाय निर्माण झाला. कुणी उपासना कोणाची करायची, कशी करायची हे एक निर्माण झालं. हेतू इतकाच की सगुण साकार परमात्मा अनेक रूप धारण करून अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी भा परकुमादेव रुखून बानली कैसी. त्याची एक मूळ खूण काय, तो परब्रह्मच आहे. म्हणून 3 देवाची कल्पना केली. सगुण साकार परमात्मा हा महाराज उच्च भगवत भक्तांच्या करता आला. आम्हाला तोही आता आमच्या उपासनेनं उभा करता येत नाही. त्याचीच एक मूर्ती रूपात आपण प्रतिष्ठापना केली आणि मूर्तीच्या रूपात आपण ते बघत आहोत. म्हणून त्या देवाची कृपा, त्या देवाचा सगुण ईश्वर अनुग्रह करण्याकरता, त्या देवाची सत्ता आणि या सगळ्याला आधार आणि अधिष्ठान असलेला एक मुख्य देव, अशा 4 देव निरूपण समर्थांनी चांगलं वर्णन केलेलं आहे. आमच्याही ज्ञानोबारायाने असंच वर्णन, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं स्रहत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम अव्ययम. की गगन ज्याच्या सत्तेनं, वायू ज्याच्या सत्तेनं, समुद्र ज्याच्या सत्तेनं, भयात दस्यादाग्नी तप्ती भयात तप्ती सूर्या भयात इंद्रश्य वायुष्य वायुर्धवती. वायू धावत आहे त्याच्या, अग्नी तापतो, इंद्रही सेवा करतो. हे कोणाच्या सत्तेनं? याच्या द्रावपणे समुद्राशी जळ, याच्या चपळपणे पवन हा चंचळ, याच्या धृतीपणे आवणीही आढळवो. की याच्यामुळं सगळं काही होतं आहे. याचा अर्थ त्याची सर्वत्र सदा समाशी सत्ता आहे असं कळवून घेतलं की आम्ही किती परतंत्र आहोत हे कळतं. ईश्वराची सगळीकडे सत्ता आहे असं कळालं की आपण निवांत राहत आहे तर चित्ते असो द्यावे संभाव. याचा अर्थ महत्त्वाकांक्षा कापून टाका असं नव्हे. आपण करायचं ते करायचं, का करावं लागेल. ठेविले अनंत म्हणजे देवांना तसंच गरीब राहा, कुठं कामं करू नका, उच्च शिकू नका असं नाही सांगितलं. देवाच्याच सत्तेनं आम्ही वावरायचं, कुठेही जा त्याची सत्ता त्याच्या मनात आलेली तेच होईल, नियोजन त्याचं आहे, अपेक्षा नाही ठेवायची. म्हणून प्रारब्धानं तो जग चालवत आहे, सत्तारूपानं तो सगळीकडे निर्माण करत आहे, पण दिसत नाही. एक दिसतही नाही, आकारही नाही. दुसऱ्याला कार्य आहे म्हणून अनुमानानं मानावा. तिसरा दिसतो, कार्यही करतो, पण आमचा तेवढा भाव उच्च नाही. आता मूर्तिरूपातला देव उपासना करावी लागेल, उभा करावा लागेल आणि तोच मी आहे असं जाणून घ्यावं लागेल. म्हणून अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून या. आतला देव आपण प्रकट करायचा. प्रकट करणे म्हणजे त्याची फक्त काय करणे, जाणीव करून घेणे. तो निर्माण करायचा नाही.
काही नाही, फक्त प्रतिबंध आहे. वृत्ती शुद्ध करायची आणि त्या देवाचं पण काय करायचं, दर्शन घ्यायचं. आणि दर्शन म्हणजे साक्षात्कार. साक्षात आकार म्हणजे तसा आकार व्हायचं नाही. साक्षात्कार हा शब्द काय, सत्कार किंवा ज्याला कार आकार असा शब्द कार जोडणे असं नाही. साक्षात शब्दाला कार जोडणं म्हणजे साक्षात्कार असा अर्थ होत नाही. साक्षात तेच होणे. देवाचा साक्षात्कार म्हणजे डोळ्याला देव दिसणे असा त्याचा अर्थ नाही. साक्षात आपण देवरूप होणे. आणि साक्षात येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं म्हणतात. आम्ही ब्रह्म आहोत हे अपरोक्ष ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याला खरं दर्शन म्हणावं. आणि त्या खऱ्या दर्शनाचं वर्णन ज्ञानोबराया तुकोबराया अनेक ठिकाणी करतात. असं दर्शन झालं की जीव कृतकृत्य होतो, पूर्ण अवस्थेला पोचतो, कर्तव्य अभाव स्थिती, आता काय मिळवायचं त्याला उरत नाही. तुकोबराय त्याचं वर्णन करतात. मागेल परिहार पुढे नाही शीन, मागेल परिहार पुढे नाही शीन, मागे परिहार पुढे नाही शीन, मागे परिहार पुढे नाही शीन, कालिया दर्शन एक वेळा, 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 कालिया मागल्या कर्माचा सगळा परिहार. मागली काही पापपुण्य असतील शिदोरी आहे जन्माला येण्याकरता, शिल्लक काही ते असली त्याशिवाय जन्माला येता येत नाही. मागल्या सगळ्या सुकृताचा दुष्कृताचा शिल्लक राहिलेल्या कर्माचा क्षय झाल्याखेरीज परत आम्हाला काय करता येत नाही, जन्मावर विजय मिळवता येत नाही, मृत्यूवर विजय मिळवायचा नाही, जन्मालाच यायचं नाही, अशी तयारी करायची आहे. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, अशी विरोधी वाक्य आहेत. तुका म्हणे एका मरणीची सरी. काय नेमकं टाळायचं, मागील या जन्मात मुक्त झालो. जीवाच्या मागं लागलेली ही जन्म मरण परंपरा आहे आणि खरं दुःख हेच आहे. आणि मग जन्म टाळता आला पाहिजे. मग जन्म टाळायचा झाला तर काय करायला लागेल, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माने तस्मिन् दृष्टे परावरे. परावर असलेल्या परब्रह्माचं ज्यावेळी यथार्थ ज्ञान होईल त्यावेळी बुद्धी आणि आत्मा यांचा अन्योन्याध्यासामुळे झालेला जो आम्हाला भ्रम आहे, मी देह आहे, मी करता भोगता सुखी दुःखी प्रमाता संसारी आहे, हा भ्रम निघून जाईल. आणि मग असा ज्ञान अग्नी एकदा लागला की कर्म जळायला सुरुवात होतात. कर्म ही ज्ञानाच्या अग्नीशिवाय जळत नाही. चांगली लाकडं घातली तर शरीर जळेल, पण शरीर जाळण नाही, जन्ममरण परंपरा संपणार. कर्म जाळावी लागतील आणि कर्म जळण्याकरता असं यथार्थ ज्ञान व्हावं लागेल की केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ भोगण्याकरता जीवाला वासनेद्वारे जन्म घ्यावा लागतो. म्हणून जीवाला काल कर्म गुण हेतू जन्माला कारण आहेत. यासाठी तो जन्म कशाच्या आधारावर आहे तर कर्माच्या आहे. आणि ती कर्म ज्यावेळी सगळे संपतील त्यावेळी मागील परिहार म्हणतात. आणि पुढे नाही येशील का तर पुढे त्रासच भोगावा लागणार नाही. जन्माला आल्यानंतर कशाला जन्म घ्यायला लागे वासनेच्या जन्म घ्यायला लागे वासनेच्या संगे, जन्म घ्यायला लागे वासनेच्या संगे, जन्म घ्यायला लागे वासनेच्या संगे.
आपल्याला वासनेची शांती संकल्पाचा लोप म्हणावं. आणि असं झालं की जन्ममरण परंपरा खंडित होते. हे दर्शनाचं फळ आहे महाराज. खरा देव दिसला असं म्हणावं लागतं. खरा देव ज्यावेळी साक्षात आपल्याला होतो, आपण देवरूप होतो, ब्रह्मरूप होतो, त्यावेळी ही परिस्थिती आपल्याला प्राप्त होते. याला जीवनमुक्ती म्हणावं, देह पडल्यानंतर विदेहमुक्ती म्हणावं, याला खरा मोक्ष म्हणावं, याला खरा आनंद, खरी शांती, निर्भयता, समाधान, यालाच तृप्तता असं म्हटलेलं आहे. दुसरं काही तृप्तता वगैरे आम्ही लौकिकात म्हणतोय वेगळं आहे. पोट भरणं यालाही तृप्ती म्हणतोय, पण सकाळी आणि भूक लागते अशी तृप्ती उपयोगाची नाही. अशी अखंड समाधान, अखंड तृप्ती, याला अखंड निर्भयता म्हणतात. भय नाही तिथं, द्वैत नाही. आणि मग असं दर्शन व्हावं म्हणून अनंता जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. पांडुरंगाचं मुख पाहिल्यानंतर खऱ्या भक्ताला, ज्ञानी भक्त असावा, प्रेमळ असावा, त्याला सगळं ज्ञान असावं, त्याला हे फळ अनुभवाला येतं. आम्हाला पुष्कळ वेळा पांडुरंग पाहिला, पण अनंता जन्मेंचं दुःख काही गेलं नाही. याचा अर्थ आमचा अभ्यास कमी आहे, वैराग्य कमी आहे. अभ्यास आणि वैराग्य हे दोनच आम्हाला पर्याय उरलेले आहेत परमार्थामध्ये. अभ्यास सातत्यानं करायला पाहिजे, व्यासंग म्हणून नव्हे, मुक्त व्हायचं म्हणून. पंडित व्हायचं नाही आम्हाला भक्त व्हायचं आहे. फार आम्हाला काय मिरवायचं नाही. आणि मग वैराग्य वाढले का बघायचं, हे ज्याचं त्यानं साधकानं आपल्याला तपासत राहायचं. ही जगाची ही स्पर्धा ईर्ष्या चालतच राहायची. सगळेच महाराज तिकडे जाणार आहेत. शेवटी आम्हीही एक दिवस काय जाणार आहे, देहरूपानं कोणच इथं राहणार नाहीत. पण परमार्थात प्रगती करायची आहे ते सूक्ष्म शरीराची. सूक्ष्म शरीरात थोडे थोडे संस्कार बनवायचे आहेत. एकदा काय तर खाल्लं तर महाराज हजारो जन्म त्याचा संस्कार राहतो असं शास्त्र सांगतं. एक वस्तू या जन्मात तुम्ही वेगळी न कळलेली खाली तर त्याचा जन्म हजारो जन्म तो संस्कार त्या शरीरात राहतो. एवढं संस्कारक्षम आमचं मन आहे. म्हणून भारतीय धर्मशास्त्र हे संस्कारावर आधारित आहे. परदेशामध्ये अशा पद्धती नाही. तिथं काही करतात, संस्कारच नाहीत त्यांच्या मनाला. तिथं कायद्यावर चालणारी संस्कृती आहे. मग कायद्यामध्ये काही केलं जातं. मग लग्नही कायद्यानं, मुलंही कायद्यानं, सगळंच कायद्यानं. म्हणजे तिथं भ्रष्टपणा आहे, नैतिकता नाही. आमच्या धर्मामध्ये नैतिकता आहे, धार्मिकता आहे. आणि शेवटी धर्मशास्त्राचं मोठं बंधन आहे. म्हणून देवसुद्धा सांगत असताना महाराज धर्माची, नीतीची चौकट सांगून साकार देव सांगितला. त्याचं दर्शन व्हावं. तुकोबाऱ्यांना अपेक्षा आहे, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील का. तुझ्या चरणावर एकदा मन वृत्ती स्थिर झाली की मग भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. आणि हा आनंद अपेक्षित आहे, तो आनंद देव आहे. आणि त्या आनंद रूपत्वाचंच लक्षण सांगताना परमार्थात स्वरूप लक्षणाचा देव असा आहे असं स्वरूप सांगतात. एक आनंद, दुसरं लक्षण आहे अद्वय, तिसरं लक्षण नित्य, चौथं निरामय आहे, आणि पाचवं जे का निजध्येय आहे योगी यांचे, हे अखंड निजध्येय. म्हणजे तिथं शून्यवादात जाऊ नये म्हणून पाचवं लक्षण सांगावं लागलं. वास्तविक आनंद जे देवाचं स्वरूप आहे, हे आनंद वैषयिक आनंदावर अतिव्याप्त होईल म्हणून अद्वय पद घातलं. वास्तविक आनंद हे देवाचं लक्षण असं आहे, कशाच्याही आधारावर त्याचा आनंद अवलंबून नाही. तुमचा आमचा आनंद व्यक्तीवर अवलंबून आहे, वस्तूवर अवलंबून आहे. वस्तू गेली की आम्ही रडत बसतो, व्यक्ती गेली की आम्ही उदास होतो. व्यक्ती वस्तूवर अवलंबून देवाचा आनंद नाही. देवाचा आनंद निरपेक्ष आहे, तो आनंद रूप आहे, आनंदी नाही. तुम्ही आम्ही आनंदी आहोत. आनंदी झालेल्याला केव्हा तरी दुःखी व्हावं लागतं. आनंदरूप परमात्मा आहे. आणि असा निरपेक्ष आनंद असल्यामुळे त्याच्याजवळ त्या अवस्थेला पोचलेल्या पुरुषाला कोणत्याही वस्तूवर, कोणत्याही आश्रयावर आधारभूत राहावं लागत नाही. म्हणून असा निरपेक्ष आनंद आहे. आम्हाला तुम्हाला वैषयिक आनंदाची सवय लागलेली आहे. आणि विषयेंद्रिया मिळू होता धनंजया, जे सुखदाय थडिया सांडो निधुनी. आम्हाला डोळ्यानं विषय आवडतात, कानाचे विषय आवडतात, पंचविषय सगळीकडे आम्हाला धावत बाहेर नेत आहेत. आणि मग ह्यामुळे इंद्रियाचं पाटव्य कमी येतं, शक्ती कमी येते, विषय भोगण्याकरता दुःख, परिणाम, ताप, संस्कार, गुणवृत्ती, विरोध असं वैषयिक सुखाचं फार फार त्याने वर्णन केलेलं आहे. शेवटी काय, विषय सुख हे महाराज सुख नाव आहे त्याला, वास्तविक ते सुख नाही. साध्यंतची जाण दुःख. पण काय मूर्ख माणसं हे सेवन करतात असं माऊली आम्हाला सांगतात. म्हणून विषयी सुख नव्हे, हे बोलण्याची सारी किंवा नव्हे. विषयात सुख आहे असं शक्यच नाही. वास्तविक हा आनंद ब्रह्मानंदच आहे महाराज. पण आम्हाला विषयातून झाला असा भ्रम होतो. त्यामुळं वास्तविक तोटी फिरवली की पाणी येतं हा सिद्धांत आहे, खरा आहे. टाकीतून पाणी येतं हे बरोबर आहे, तोटीतून. पण टाकीतच पाणी नसलं तर कुठलं येईल तोटीतनं?
तसं ब्रह्मानंदच नसेल तर इतर आनंद हे त्यावर आधारित आहेत. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग. हे आमचे आनंद तरंगासारखे आहे आणि आनंदाचा डोह मात्र ब्रह्मानंद आहे. मग ब्रह्मानंदात उत्पन्न झालेला जो आनंद आहे तो त्यातच तयार होतो, त्याच्यावरच खेळतो आणि त्याच्यातच विलीन होतो. समुद्राची लाट त्याच तयार होते, त्यातच उड्या मारते आणि त्यातच विलीन होते. तसं सोन्याचा अलंकार होतो, अलंकाराने भस्म केला की आणि परत काय होतो, विलीन सोन्यातच होतो. तसं तुमचे आमचे सगळे आनंद, फटकळ आनंद आम्हाला गोळा करायची सवय आहे. मग लग्नाचे आनंद, बारशाचे आनंद, गोंधळाचे आनंद, या माहीचे आनंद, हे आनंद गोळा आम्ही केलेले आहेत. वास्तविक हे आनंदाला आम्ही काढलेली निमित्त आहेत का आनंदाची साधनं आहेत? निमित्त आहेत महाराज. नुसतं असं गोळा करत जीव फिरतो. आणि मग कबीरांनी गोष्ट सांगितलेली, चिमण्या दोघी होत्या, एक साखरेच्या पर्वतावर राहणारी आणि एक मिठाच्या पर्वतावर. दोघी बहिणी होत्या. मग ती साखरेच्या पर्वतावर राहणारी धष्टपुष्ट चिमणी होती. तिचं मन प्रसन्न असायचं, बोलणं चालणं तिच्याजवळ पुष्कळ लोक यायची, तिच्या समातीतल्या चिमण्या वगैरे इतर प्राण्यांच्या विषयी सौजन्यानं राहायची. आणि मग एक दिवस ही चिमणी तिची बहीण तिच्याकडं आली आणि मग म्हणाले, तू एवढ्या आनंदात आहेस, तुझा पर्वत आहे महाराज, हाही शुभ्र आहे, माझाही तसा शुभ्र आहे, तुझी तब्येत अगदी धष्टपुष्ट आहे आणि मी अशी का बरं खंगत चालली आहे? तर म्हणाले, तूही साखरेच्या पर्वतावर आहेस, मीही साखरेच्याच पर्वतावर आहे, पण फरक काय आहे? मग प्रत्यक्ष ही थोडली बहीण असणारी ही चिमणी माझ्या ह्या पर्वतावर म्हणाले, जरा साखर खाऊन बघ म्हणाले कशी आहे. त्यावेळी महाराज तिनं साखर खाल्यानंतर तिला थोडंसं खारट लागलं, कारण हिचा पर्वत होता तो मिठाचा होता आणि हिचा होता साखरेचा. पांढरा असल्यामुळं साम्य वाटायचं, पण चवीत मात्र. आणि मग शेवटी अजूनही खारटच लागतंय म्हणायची. ती म्हणाली, गोड लागाय पाहिजे, खारट कसं काय? आणि सगळं तोंड उघडून बघितलं महाराज. मग दातात तिचे खारटाचे काय दिसले, कण दिसले. मग तिनं खारटाचे कण चूळ भरायला लावलं म्हणा, काय म्हणा, आणि मग तिला खायला दिली साखर. त्यावेळी ती अशी साखर माझ्या पर्वतावर नाही म्हणाली. मग तिला कळालं, मी ज्या पर्वतावर राहत होतो, ज्याला साखर म्हणत होतो, ती साखर तिथे मीठ होतं आणि त्या मिठामुळं माझं रक्त आटत होतं आणि ती मला साखरेसारखी गोडी नसल्यामुळे धष्टपुष्ट झाली नाही. मला सांगा, पर्वतावर सादृश्य तसंच आहे, आनंद तसाच दिसतो. योगी लोकांनाही आनंद असाच वाटतो, आम्हालाही आनंद असाच वाटतो, पण आमचा आनंद हा बाधित ठरणार आहे, नाश पावणार आहे, प्रसंगी आम्हाला नरकाला, अधोगतीला नेणार आहे. योग्यांचा आनंद याच्यापेक्षा उच्च आहे. समाधीतला आनंद सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा, त्याच्या पलीकडं आनंद समाधीचे सुख सांडा ओवाळणे. किती सगुण भक्तीचा आनंद आहे, उपासकांना मिळणारा आनंद. म्हणून वैषयिक आनंद हा आनंद नव्हे, हा बोलून चालून विषय आनंदच आहे. म्हणून याच्या फक्त कुणी सशेमिराच्या मागे लागू नये विषय आनंदाच्या. म्हणून तो आनंद सांगताना अद्वैतातला आनंद आहे असं पद घातलं. अद्वैत म्हणजे एकमेव अद्वितीय, एकटा नव्हे. आम्हाला एकटं पाडलं जातं आहे, एकटं पाडलं ते तर दोघे जण असतात. एकटा ब्रह्माला एक म्हणायचं नाही, एकमेव अद्वितीय, त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म नाही, त्याच्यासारखं तेच आहे, त्याला उपमा देता येत नाही. म्हणून निरुपमेय आहे, अनुपमेय आहे, त्याला उपमा देता येत नाही. म्हणून आकार जेत सरे, जीवत्व जेत विरे, द्वैत जेत सरे, अद्वय जे. ज्ञानोबराय म्हणतात, जिथं द्वैत नाही, आकार नाही, जीवत्व दशा नाही, कोणतीच दशा नाही, असं एकमेव अद्वितीय ठिकाण आहे ते म्हणजे आत्मस्वरूप. ते आनंदरूप असून अद्वैतातला आनंद आहे, द्वैतातला नाही. द्वैतातला आनंद तुम्हा आम्हाला भोगण्याकरता महाराज विषय सुख भोगावं ते द्वैतातलं. आणि त्याच्यापुढे मग द्वैतातला आनंद असेल, आनंदरूप असेल परमात्मा, तर तो नित्यही मानणारे काही संप्रदाय आहेत. रामानुजाचार्य आहेत, आमच्यात मध्वाचार्य आहेत, वल्लभाचार्यांचा पंथ आहे. आता ज्यांना हरिराम हरे कृष्ण आम्ही म्हणतो तो वल्लभाचार्य, पुष्टीमार्ग. त्याच्यामध्ये ईश्वर मांडलेला आहे त्यांनी, पण अस्वतंत्र जगत वेगळं मांडलेलं आहे आणि देव वेगळा मांडलेला. देव शुद्ध ईश्वर मानलेला आहे त्यांनी, शरीर विशिष्ट, पण शुद्ध परब्रह्म मांडलं त्यांनी. मांडलं तरीसुद्धा जगात त्याची सत्ता ते मानत नाहीत. कृष्ण परमात्माच प्रमुख मांडला त्यांनी. मग तोही त्यांनी नित्य मांडलेला आहे, पण तसा नित्य आमच्या शास्त्रानं मांडलेला नाही. शेवटी काय, रामानुजाचार्य वल्लभाचार्य हे मानतील, पण आमच्या वेदांतासारखा आनंदरूप, अद्वैरूप, नित्य परमात्मा मानत नाहीत. त्यांचा परमात्मा द्वैतातला ठरल्यामुळं परिच्छिन्न ठरतो.
म्हणून तोच परमात्मा आनंद रूप असून, अद्वैत रूप असून, नित्य असून, निरामय आहे, म्हणजे सर्व धर्मरहित आहे. त्याला कोणतेही धर्म लागत नाहीत. तो कशातही गुंतवला जात नाही, त्याच्याजवळ कोणाचाच लागत नाही. म्हणून आनंद रूप, अद्वैत रूप, नित्य रूप, निरामय रूप असलेला जो परमात्मा आहे, असं ज्याच्याजवळ काहीच नाही, मग काहीच नाही म्हणा की कशाला उगाच देव आहे असं म्हणता, असं एक बौद्धवाद्यांचा आमच्या आक्षेप येईल. म्हणून त्यांनी सांगितलं, जे एका निज ध्येय योगी यांचे, हे बघा याचं ध्यान योगी करतात. मसुराकृती ज्याला परब्रह्म पाहतात ते अतिशय लक्षणीय योगी पाहते आभास. तो आभास पाहतात योगी पुरुष. अगदी कितीतरी त्याला उच्च साधना करावी लागते, आणि त्यावेळी जे त्यांना दर्शन होतं त्यावेळी योगी कृतकृत्य होतो. योंत सुकोंतारा रामस्ततांत ज्योती योवत, योगी पुरुष ज्योतिर्मय होऊन जातो. ती अवस्था आहे अतिशय उच्च. ते आम्हा दिशे दृष्टीपुढे नामदेवरायांनी वर्णन करा. तो परमात्मा योगी ध्यान करतात, याचा अर्थ तो शून्य नाही, तो आहे. आणि ज्या अर्थी आहे असं सांगणारा कोणतरी आहे, त्या अर्थी घरात कोण आहे म्हणून जर बाहेरनं विचारलं आणि आतून आवाज आला मी आहे, तर मी आहे म्हणणारा तरी असणार का नाही हो? तसं ज्याचं ध्यान करतात तो कोणतरी आहे. नसताच तर ध्यान कोणी केलं असतं? म्हणून नाहीची सिद्धी आहे कडून होत असते. शून्य आहे हे कोणीतरी सांगितल्याशिवाय कळतं का? म्हणून शून्यवादाचा आक्षेप घालवण्याकरता जे निजध्येय आहे आम्ही त्याचं ध्यान करतो, आणि तेच ध्यान रूपातलं तोच आनंद नित्य निरामय असलेला परमात्मा सगुण निराकार होऊन सृष्टी निर्माण करता झाला, दिसत नाही, पण आता तोच न दिसणारा परमात्मा पुंडलिकरायांच्यासाठी ते म्हणजे सगुण निराकारेश्वर आता हे रूपानं उभा राहिला. ते हे समचरण साजरे विटेवरी. आणि मग आता सुलभ झाला, सोपा झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आम्हाला आता उपासना करण्याकरता सोपा झाला. अवघड होता, नदीतलं पाणी घेता येत नव्हतं. आता त्याला घाट केले, तोडून पायऱ्या केल्या. आता कुणी जाऊन आंघोळ करून येऊ शकतं. तसं निर्गुण निराकाराचा महाराज जिना सगुण साकारानं उभा केला. आता त्यावरून चालत चालत आम्हाला निर्गुण निराकारापर्यंत जायचं. इथंच बसायचं नाही भजन करीत. भजनही एक दिवस थांबलं पाहिजे, एक दिवस टाळही थांबलावे. एक ठराविक हद्दीपर्यंत हे करायचं, त्याच्या पलीकडे ही साधनासुद्धा थांबवता आली पाहिजे. म्हणून श्रद्धेनं करता जीवनमुक्त हा भाग निराळा. पण आम्हाला प्रगती करत असताना परमार्थात अशी करावी लागेल. तेच पांडुरंग परमात्मा मूळ निर्गुण निराकार सगुण निराकार असलेला ईश्वर समचरणात पंढरीत उभा आहे, साजरा आहे, सुंदर आहे, देखणं आहे. म्हणून ते हे समचरण साजरे विटेवरी. आणि पहा म्हणतात त्याला, पाहायचा प्रयत्न करा. पहा भीमातिरी विठ्ठल जे का निज ध्येय योगी यांचे
असा परमात्मा विठ्ठलाच्या रूपानं पंढरीत आलेला आहे. भीमेच्या काठाला समपाय करटकटी उभा तटे भिवरेच्या. भक्त कल्याणाकरता तो परमात्मा पुंडलिकरायाने एवढी सेवा केली. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरी. निधान आणलं म्हणतात. निधान म्हणजे ज्यानंतर काही मिळवायचं उरत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष याच्यापेक्षा महाराज एक उच्च असं एक निधान ठेवा ज्याला म्हणतात. म्हणून पांडुरंग परमात्म्याची सेवा ही निरपेक्ष निष्काम भावनेनं पुंडलिकरायाने आईवडिलांची सेवा केली. त्या सेवेला ऋणी होऊन देव आला. शेवटी काय सगळ्या सेवेचं फलित पांडुरंग परमात्माच फळ देणारा आहे. ज्या त्या संप्रदायाला आपली एक देवता प्रमुख मानलेली आहे. त्या देवतेला प्रधान म्हणून सगळे संप्रदाय चालत आलेले आहेत. पांडुरंगाचे आम्ही उपासक आहोत. तुकोबाराय सांगतात पांडुरंग परमात्म्याचं रूप पहा. ते पाहत असताना डोळ्यानं तर पाहून कृतकृत्य व्हायचंच आहे असं नाही, पण बुद्धीच्या डोळ्यानं पाहता आलं पाहिजे. पाहता पाहणे दुरी सारुनिया. त्रिपुटी विरहित पाहायचं. पाहतेपणा विना पाहता आलं पाहिजे. तिथं इदमभाव अहमभाव ठेवायचा नाही की हे पाहणे ऐसे विरा जैसा न बोडली विरा आपली अवगमी जरा भरून ठाके. किंवा दर्पणात आपण आरशात आपण आपलं मुख पाहतोय असं पाहायचं नाही. देव पाहत असताना बुद्धिवृत्तीनं अंतःकरण वृत्ती शुद्ध करायची. तो स्वयंप्रकाशित असल्यामुळं तो आपल्याला अनुभवाला येईल. मग अनुभवाच्या अंगानं तद्रूप व्हायचं म्हणून प्रविशंती त्यात प्रवेश करायचा. अशा पद्धतीनं पहा म्हणतात. आणि ते पहा असा शब्द प्रयोग केलेला आहे, पण परमार्थात पाहणं ऐकणं चाकणं होंगणं हे खऱ्या देवाच्या दृष्टीनं खोटंच आहे सगळं. असं म्हणणं म्हणजे एक मूर्खपणा वाटतो. पण खरा देव आणि खोटा देव, कारण हे सगळं आता हे सुद्धा करतो हे अध्यासातच आहे महाराज. हे सुद्धा एक भ्रमच आहे. देवाच्या निमित्तानं टाळ वाजवायच्या देवाच्या. यातलं देवासाठी काय आहे सांगा? काहीच नाही. आपल्या उद्धारासाठी आहे असं कळवून घ्यायचं. शेवटी आपली दुरुस्ती करायची आहे, वृत्ती शुद्ध करायची आहे. त्याच्यासाठी ही साधना. आणि साधना शेवटी मला जर माईक असेल, कारण साधनं माईक आहे, शरीरही माईक आहे, केलेली उपासना माईक, आमचा भ्रमही माईकच आहे. एकच फक्त खरा आहे. तुका म्हणे तूच खरा येर वाऊगा पस. मग पसाऱ्यात देव शोधायचा का खरा अंगठी पडलेली शोधायची का पसाराच इसकटत बसायचा? नाही, अंगठी पडलेली आहे ती शोध. हरवलेला आत्मभाव आपल्याला शोधायचा आहे. म्हणून तो परमात्मा केवढा मोठा तर पुराणासी वाड श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका. पुराणाने वर्णन केलं. 18 पुराण आहेत. त्याचं श्लोक आहे मद्वयम भद्वयम चैव व्रतरयम व चतुष्टयम नालिम पाग्निव पुराणानी कुस्कंगारुडमेवच. पहिली अक्षरं घालून हा श्लोक काढलेला आहे महाराज. मत्स्यपुराण आहेत, मत्स्यपुराण 2, त्यानंतर भद्वयम भन सुरुवात होणारी 2, व चतुष्टयम ब्रन होणारे 3, व शब्दानं होणारे 4. आणि मग नारद पुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, कुर्मपुराण, स्कंदपुराण, गरुड पुराण. पहिली मत्स्यपुराण, त्यानंतर ब्रह्मवैवर्त ब्रह्मांड आणि ब्रह्मपुराण, व चतुष्टय विष्णुपुराण, वायुपुराण, वामन पुराण,
असे 18 पुराणाचं वर्णन ह्या सगळ्यामध्ये हरीच गीयते, हरीच गायलेलं आहे. असं मग आम्हाला शेवटी काय हेतू काय, वेद अनंत बोललेला एवढंच कळवून घ्यायचं. अर्थ इतुलाची काढला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गे. आणि मग तो परमात्मा पुराणाला वाढ आहे याचा अर्थ तो सांगता आला नाही असं नाही महाराज, सांगता आला पण कोणत्या रूपानं सांगता आला, हा असा नाही असा नाही म्हणून निषेधमुखानं सांगितला एक देव आणि विधिमुखानं सांगितला एक देव. निषेधमुखानं कोणता देव सांगितला, निर्गुण निराकार देव, आणि विधिमुखानं सांगितला तो सगुण साकार परमात्मा सांगितला. कसा सांगता येत नाही, उदाहरणं दिलेली आहेत त्याच्याकरता. सीतामातेनं रामप्रभूंचा मुकुट घासत असताना दशरथ राजांचाही मुकुट होता, लक्ष्मण भाऊजींचा मुकुट, स्वतः रामप्रभूंचा मुकुट. आणि मग मुकुट घासत असताना दशरथ राजांचा मुकुट घासला, लक्ष्मणांचा मुकुट घासला, आणि मग सख्या विचारतात हा मुकुट कुणाचा, ती दशरथ राजांचा सांगते, लक्ष्मण भाऊजींचं नाव सांगते, पण मालकाचं मात्र आपल्या नाव सांगत नाही. म्हणजे न बोलता सांगितलं. धर्मशास्त्राचा ही मर्यादा पाळली. याला नैष्कर्मसिद्धी ग्रंथामध्ये ज्ञानोबा आपले वाचस्पती मिश्रांनी ह्या वर्णन केलेलं आहे, सुरेश्वराचार्याने सांगितलेलं आहे. जैसे न बोलता बोल निमालेपणे विवरी अचर्चाते, की एखाद्या दिवाळी सणाला नवीन जावई आला घरात, मग तिला तिच्या सख्या विचारतात तुझा पती कोण, मग त्या खुणावून सगळं सांगतात, असा काय असा काय, पटका बांधलेला काय, टोपी घातलेला काय. मग ती जो आपला नवरा नाही त्याच्याविषयी ती मान हलवते, हा नाही नाही नाही, आणि आपल्या नवऱ्याचं वर्णन आलं की ती गप्प बसते. जैसेन सांगणेवरी बाळा पतिशी रूप खरी, बोल निमालेपणे विवरी चर्चा ते. अशा पद्धतीनं आपल्या नवऱ्याला नवरात्री कसं म्हणायचा इथंही भेद दिसतो, आणि नवऱ्याला नवरा न म्हणता काम करता आला पाहिजे असा अभेदही राखायचा. अशा पद्धतीनं परमात्मा असा आहे म्हणत गेलं तर तो सांगून संपत नाही, नाही सांगावं तर बोलणं त्याच्याजवळ टिकत नाही. याचा अर्थ बोलू नये काय आणि बोलावं काय, म्हणून बोलेना आणि बोलू देईना, म्हणून गवळणीने पुष्कळ वर्णन केलं. माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा गे सांगा. यशोदा माता म्हणते असा आहे तो, माता शोभे पिंपळपान, त्या म्हणतात असा नाही आम्हाला दिसत, तो वेगळाच आहे. एक म्हणते अनंत ब्रह्मांडे उदरी, हरे हा बाळक, ब्रह्मांड त्याच्या उदरात आहे, तू कशाला काकत घेऊन त्याला दैवात चालतेस, तो इतका छोटा नाही, तो सगळ्या जगाचा जीवन परमात्मा आहे. पण देव जसा ज्याचा ज्याचा भाव आहे तसं दिसला. भक्ती मार्गामध्ये देवाचं एक रूप सांगता येणार नाही. जैसा तुम्ही भाव माझ्या ठाई धराल तैसाच मी तुम्हा खरा, तैसाच मी खरा तुम्हाला गी. म्हणून हा पुराणाला वाढ परमात्मा आहे, श्रुती त्याचा पार पाहत नाही. पुराणासी वाढ श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका, पुंडलिकरायांच्या भक्तीच्या बळानं तो साकार झाला. आणि मग हे सनकादिकांचं ध्यान आहे, एवढी पुरातन भक्ती आहे परंपरा म्हणून सांगतात. सनकादिक फार जुने आहेत, तुका म्हणे जाते निवृत्ती मार्गाच्या शाखा आहेत, ते प्रवृत्ती धर्मात कधी आले नाही, लग्न लावून घेतलं नाही, विषयात कधी अडकले नाही. या संसाररूपी वृक्षाच्या अतिशय उच्च शाखा, या उपरी शाखा विख्याता, जी या सनकादिक नामे विख्याता, ती फळी मुळी नारळता भरली या ब्रह्मी, त्या कारणाध्यासातही अडकले नाहीत, कार्याध्यासातही अडकले नाहीत. सनकादिक एवढे निवृत्त मार्गात शुद्ध राहिले, त्यांना नारदाने उपदेश केला म्हणतात. वर्णन आहे. मग सनकादिकांची एवढी मोठी जर उच्च शाखा आणि ते जर ध्यान करत असतील पांडुरंग परमात्म्याचं, तर तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान ते ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचं कुळदैवत आहे म्हणतात. आणि तुकोबारायांचं कुळदैवत पांडुरंग परमात्माच होतं. 8 पिढीला त्यांच्या घराने सेवा चालत आली आहे. माझ्या वडिलांची निराशा. म्हणून प्रत्येकानं आपापला कुळदेव तपासलं पाहिजे, याचं त्यानं ते पाहिलं पाहिजे. सगळ्यांनीच एक कुळदेव भजायला पाहिजे असंही काही नाही. निर्गुण निराकाराची सेवा सगळ्यांनी करावी, पण आपल्या वाट्याला आलेले चालत गावातले कुळधर्म कुळदेवता हे सांभाळले पाहिजे. म्हणून कुळदेव कुळदेवी ह्या वेगवेगळ्याच असतात महाराज. राम सीता हे कुळदेव नव्हेत, कृष्ण रुक्मिणी हे कुळदेव नव्हे. ज्यांना आई म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या सगळ्या जगाची आई. कुणालाही महाराज कोणत्याही कुळदेवतेला आई स्वरूपानं असणारी देवी अंबाबाई, आई नाही ती, तिथं बाई शब्द आलेला आहे. जगदंबा, अंबा म्हणजे आई, जगाची अंबा, सगळ्या जगाचं कुळदेव व्हायचं तिच्याकडे सामर्थ्य आहे. खंडोबा बाबा आहे तो, विठोबा हे जे शब्द आहेत ते कुळदेवाचे आहेत. मग तुमच्यामध्ये पालीचा खंडोबा असेल, मंगसुळी असेल, इतर असेल, ज्योतिबा राष्ट्रीय दैवत आहे, कुळदेव आहे तो. शिंगणापूरचा महादेव हाही महाराज
तुम्ही मसोबा म्हटलं तरी बा शब्द आलेला कुळदेव आहे, आई शब्द आलेली कुळदेवी आहे असं धर्मशास्त्र सांगतं. यल्लमाई ही सुद्धा आहे महाराज. यल्ल शब्दाचा अर्थ सर्व असा आहे आणि अम्मा याचा अर्थ आई, सगळ्यांची आई रेणुका माता. मग जगदंबा माता, भावेश्वरी ही माता आहे, ती आपली कुळदेवी आहे. म्हणून कुळदेव कुळदेवाचाही कोणी महाराज तिरस्कार करू नये. तेही आपण का तुकोबारांचाही कुळदेव आहे म्हणून सांगतात. तुका म्हणे जाते सनकाधिक द्यात, ते आमचे कुळदैवत. पांडुरंग त्यांचा कुळदेवच आहे म्हणून ते आदरानं बोलतात. याचा अर्थ आमचा कुळदेव भैरोबा ज्योतिबा टाका असं त्यांचा अर्थ नाही. आम्ही आपापले देव सांभाळावेत. का सांभाळावेत? देवाला सांभाळावं लागत नाही, आपला एक शिष्टाचार चालत आलेला तो मोडू नये म्हणून, परंपरा टिकाव्यात म्हणून. सगळ्या परंपरा टिकवता येतात, मग त्याच का टिकवता येत नाही? तो लग्नाच्या परंपरा टिकवल्या, आम्ही हळदीच्या परंपरा टिकवल्या, नको त्या गोष्टी नवीन आम्ही टिकवायला लागलो आहे. वरात अजून बंद नाही लोकांची, गोंधळ बंद नाहीत, बकरी कापायची बंद नाही, आणि मग देवाच्याच परंपरा का बरं बंद करायच्या? मग त्याही पाळाव्यात. या निमित्तानं महाराज त्यांच्यावर थोडासा, त्या निमित्तानं अन्नदान, थोडंसं त्यांच्या निमित्तानं नैवेद्य पोळी काय असेल तर त्यांचा आम्हाला संभार उचलता येईल. हेतू इतकाच, तुकोबारायांचा कुळदेव पांडुरंग, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत्त चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषा आवडे मात विठ्ठलाची. एवढा पांडुरंगावर त्यांचा भार होता. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते हे समचरण, तो सगुण निराकार परमात्मा विटेवर उभा आहे. साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. असा स्वरूप आणि तटस्थ लक्षणातला देव कळावा. देवाविषयीची माहिती तुकोबार आहे त्या काळात अगदी सामान्य साध्या सोप्या भाषेत मांडतात. आम्हाला कळवून घ्यायला एवढा त्रास होतो. किती त्यागाने किती अभ्यास केला असेल महाराजांनी. कुठं म्हणजे स्वयंभू आहे हे, पांडुरंगाची कृपा आहे त्यांच्यावर. आमच्यावर यशी देवानं कृपा करावी. आम्हाला देव कळावा, भूतमात्रातला देव कळावा. इतर देव सगळीकडे कळेल, देव यावा अशी अपेक्षा आहे, पण प्रत्येक माणसातला देव कळायला आम्हाला फार सौजन्यानं वागावं लागेल. या गोष्टी ज्याचं त्यानं महाराज आकलन करून ज्याचं त्यानं बदल थोडे थोडे स्वीकारावेत. प्रत्येक भूता परस्परे पडो मैत्र शिवांचे. प्रत्येकाविषयी प्रेम सौजन्य वाढत गेलं की देवाची कृपा होत जाते. अवघी भूते साम्य आली देखील मी काही होते. प्रत्येक पक्षीयावर प्राण्यावर महाराज प्रेम असावं. एवढी आता वृक्षतोड व्हायला लागलेली आहे, ते का प्रेम आहे लोकांचं? किती हजारो एकर महाराज जंगल तोडलं चाललं आहे, किती पक्ष्यांना मारलं जातं. ही माणसं म्हणजे काय पुढं काय भोगतील देव जाणे. सगळ्याच माणसांचा असा स्वभाव बनत चाललेला आहे. म्हणजे कलियुगाचा प्रभाव आहे, कोण कोणाला रोखायला तयार नाही. खऱ्याला थोडासा झीज आहे म्हणून कोरोनासारखी साथ येते आणि मग माणसाला देव जागेवर आणतो. आणि परत काय 2-4 लाख माणसं मेली म्हणजे काय फार वाईट होत नाही, पण लोक जागी होतात, अंतर्मुख होतात. तसं हजारो एकर जंगल तोडायला लागले, सौजन्य उरलेलं नाही. म्हणून माणसांची रडारड, पक्ष्यांची रडारड, किती किती प्राणी मारत असतील त्यामध्ये. म्हणून एकमेकाविषयीचं सौजन्य टिकावं. हा देव कळाला की बस आहे महाराज, हाच व्यापक देव आहे. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे त्या काळात महाराजांनी अभंग मांडला. तुकोबारांची केवढी समाजाविषयीची मोठी धारणा असेल. म्हणून देव काय घर बसल्या देवळातच असा फिक्स कुठं ठराविक आठा ठेवलेला सगळीकडे व्यापून आहे. त्याची आम्हाला साधना करता यावी म्हणून थोडंसं काय करायला पाहिजे, आम्ही अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. असा अभ्यास पांडुरंग परमात्म्याने करून घ्यावा. आमचं वैराग्य पायापायाला वाढत जावा अशी विनवणी करून झालेली सेवा ही स्वामींच्या चरणावर, धर्मानंद बाबांच्या चरणावर, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणावर आपण पुनश्री विराम देतो. विठ्ठल जय जय.